यांचा सत्कार करण्यात आवा। मान्य श्री स्वप्नील भाकरे, एक क्रिकेट प्रेमी, एक क्रिकेट वेडी, यांचा या स्पर्धेच्या दरम्यान भैरवनाथ चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत। थँक्यू सो मच स्वप्नील दादा। सामना लगेच चालू करून घ्या। ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा इनॅक्शन मध्ये बघायला मिळतील रोहन सर आणि त्यांच्या समोर त्यांचे साथीदार कुलदीप सर। लगेच सामना चालू करून घ्यायचा आहे। सामना 3 षटकांचा आणि 3 षटका समाप्तीसाठी तुमच्याकडे आहेत 15 मिनिटं। 15 मिनिटात तुम्हाला ही इनिंग समाप्त करायची आहे। लगेच मैदानाच्या आतमध्ये जाऊयात। एकीकडे काहीर तर दुसरीकडे हुंदरवाडी संघ। दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये येऊ द्या। मान्य श्री भरत गायवर यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये आगमन झालं। मी विनंती करतो आपले बबनदा यांच्या शुभहस्ते त्यांचा सुद्धा या आयोजनामध्ये सहर्ष स्वागत आणि सत्कार केले जात आहे। मायेचं आणि आपुलकीचं प्रतीक म्हणून शाल आणि पुष्पगुच्छ देऊन मात्र त्यांचा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत। एकीकडे हुंदरवाडी तर दुसरीकडे आपल्याला बघायला मिळते काहीर संघ नाणेफेक जिंकला। हुंदरवाडीनं पहिल्यांदा बॉलिंग घेतली आणि नवीन मॅच आपल्याला जोडीस आली आहे। हुंदरवाडी संघ आपला 12वा खेळाडू आले का? कोण बॉलर कोण आहे? बॉलर प्रवीण आहे। प्रवीण वैयक्तिक पहिल्याने संघासाठी पहिलं षटक घेऊन प्रवीण, तर स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन नितीन आणि नॉन स्ट्रायकरला चंदू। पहिलाच बॉल बॅकफुटवर जाऊन मात्र कट करायचा होता। पंचांचा इशारा आलाय, हा स्वैर मार आहे। खराब बॉल आपल्याला बघायला मिळतो आणि या खराब बॉलनं अवांतर धावसंख्येचा झालाय श्री गणेशा। धाव फलक 1 या आकड्यावर। यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन कट करायचा होता। इथं बॅटची करायला लागली आहे गोशांकी क्षेत्रात। चेंडू जातोय, 1 धाव मिळते। एका चेंडूचा खेळ झालाय, 2 धावा डबल कव्हर जोडल्या जात आहेत। या अधिकारचा मॅन ऑफ द मॅच आमरक संघाचा हुकमेखा सूरज पवार ठरतोय। या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मी विनंती करतो सूरज हे। या वेळेला खुलवटप्प्याचा चेंडू वरवा बॅटने खेळण्यासाठी प्रयत्न केलाय जरूर। क्षेत्ररक्षण थोडासा फंबल झालाय, तोपर्यंत 1 धाव धावून घेतली आहे। दुसऱ्या धावेसाठी सुद्धा प्रयत्न आणि बघता 2 धावा सुद्धा कंप्लीट। धावा धावणं गरजेचं आहे। एखाद्या व्यसनाच्या पाठीमागे धावण्यापेक्षा क्रिकेटमध्ये धावा जमा करताना धावणं गरजेचं असतं आणि यावेळेला धावलं जात आहे। प्रवीण गोलंदाजीच्या मार्कवर बॅटिंगसाठी नितीन आपल्याला बघायला मिळतोय। पुन्हा एकदा या वेळेला बॅटफुटवर जाऊन बॅटची करा लागली होती जरूर, परंतु पुन्हा एकदा गोशांगी क्षेत्राचा तो चेंडू। अजून 1 बॉल आपल्याला बघायला मिळतोय। 1 धाव जाऊन देऊन जाईल। मॅन ऑफ द मॅच सूरज पवार या आधीचा मॅन ऑफ द मॅच मी विनंती करतो प्रवीण पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने चांगली गोलंदाजी करतोय। नितीनचा हा फटका चांगला गॅप मध्ये फटका आहे, स्ट्राईक ड्राइव्ह केलाय आणि या चेंडूला भिरकावून दिलाय। 1 डाऊन सीमा पार आलाय चौकार। या चौकारानं धावफलक आता पुढे सरकतंय। चांगली बॅटिंग बघायला मिळते। एकीकडे नितीन तर दुसरीकडे चंदू। चांगली बॅटिंग सध्या नितीनची चालू आहे। नो स्ट्रायकर एंडला उभा राहून मात्र चंदू सध्या बॅटिंग एन्जॉय करतोय नितीनची। तर गोलंदाजीच्या मार्कवर प्रवीण थोडासा आता टेन्शन मध्ये आला असेल। या वेळेला सुद्धा फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर आहे, परंतु फिल्डिंग अतिशय चांगल्या प्रकारची आणि धावा अडवल्याच जरूर। एफर्ट्स चांगले दिले जात आहेत। इफ यू गिव्ह युअर 100% देन यू डिझर्व 100% असं म्हटलं जातं। ज्या वेळेला तुम्ही तुमच्या प्रयत्नामध्ये 100% देता त्यावेळेला नशिबाचे 100% तुमच्या झोळीमध्ये पडलेले असतात। या वेळेला चांगला एफर्ट्स लावला। बघूयात आता काय घडेल। शॉर्टपुल प्रकारचा चेंडू या वेळेला
बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र हा फटका खेळ आहे जरूर. गोशांकी क्षेत्र आहे तिकडं आणि धाव मिळते फक्त सिंगल. या सिंगलनं मात्र धावफलक थोडं पुढे सरकतंय. एक षटक संपतंय आणि बिन बाद 14 या आकड्यावर धावफलक दिसतंय. 14 धावा प्रवीण गोलंदाजीच्या मार्कवर होता. पहिलं षटक थोडस महाग्र साबित झालंय जरूर. नितीनची बॅटिंग चांगली झाली आहे. दरम्यान एक लॉंग ऑनला सुद्धा क्षेत्ररक्षण अतिशय चांगल्या पद्धतीचं आपल्याला बघायला मिळालं. हनुमंत आपल्याला बघायला मिळाला. हनुमंतचं क्षेत्ररक्षण खरोखर दर्जेदार आहे. विशाल आहे सॉरी विशालनं चांगला बॉल अडवला. अगदी षटकाराचा होता. जर चेंडू थोडा मिस झाला असता तर मात्र षटकार होता परंतु अडवला. आणि अशा प्रकारचे प्रयत्न करणं गरजेचं आहे. गोलंदाजीच्या मार्कवर हनुमंत गोलंदाजीच्या मार्कवर आलं आणि स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आता जर्सी नंबर 7 चंदू आपल्याला बघायला मिळतोय. आलेत का मान्यश्री भरतदादा वरंडे ज्यांच्या माध्यमातून या आयोजनासाठी सामनावीरचे सगळे किताब दिले गेले ते भरतदादा वरंडे यांचं या स्पर्धेच्या दरम्यान खूप खूप स्वागत मी विनंती करतो. भरतदादा या आमच्या व्यासपीठावर आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवा. पंचांचा इशारा आलाय नो बॉलचा. नो बॉल. कॅप परिधान करणं धोकादायक आहे. काही रूल आहेत क्रिकेटमध्ये. तुम्ही गोलंदाजी करत असता त्यावेळेला तुम्हाला कॅप परिधान करता येणार नाहीये. आणि पंच कशासाठी असतात ज्या वेळेला तुम्ही थोडे नियम भंग करता त्यावेळेला तुम्हाला सजा देण्यासाठी असतात आणि इथं मात्र सजा मिळाली आहे. पंच फ्री हिट आहे का? यस फ्री हिटचा बॉल आपल्याला बघायला मिळतोय. डान्सिंग डाऊन द विकेट. फ्री हिटचा बॉल होता जरूर परंतु बॅट बॉलचा संपर्क झालेला नाहीये आणि एक कोणत्याही प्रकारची धाव आलेली नाहीये. फ्री हिटचा बॉल होता आणि हनुमंत गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला बघायला मिळालाय. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन नितीननं पहिल्या ओव्हरमध्ये फटकेबाजी अतिशय कमालीची केली होती. या वेळेला बैठक लावायचा होता. लेगस्टन मिस करून जाणारा चेंडू. पंच पुन्हा एकदा वळतात दर्शवतात हा खराब बॉल आहे. या खराब बॉलनं धावफलक अजून एकदा हलतंय जाऊन पोचतंय 17 आकड्यावर. आता क्षेत्ररक्षण थोडंसं बदलावलं गेलंय. महेशला पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेनं पाचारण करण्यात आलंय. बघूया काय घडेल. हे विणलेलं जाळं या जाळ्यामध्ये मासा अडकेल का नितीन नावाचा. फटका चांगला क्षेत्ररक्षक आहे आणि अडकलाय. ओहो थोडा इथं मात्र जाळं चांगलं विणलं होतं परंतु ऐन मोक्याच्या क्षणी दिलाय क्षेत्ररक्षणानं थोडासा धोका आणि धाव तोपर्यंत धावून घेतली. एक धाव. नितीन आणि चंदू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चंदू एक बलाढ्य बॅट्समन आहे. हा जर लागला तर धाव पलक्यावर अगदी थैमान घालेल आणि इथं थैमान घालायला सुरुवात केली आहे का हवा बी फायर तर केला. उंची आहे लांबी नाही. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या हाताला चटका देऊन चेंडू झालाय जमिनीला दान. तोपर्यंत धावा धावून घेतल्या 2. या 2 धावेनं धावफलक जाऊन पोहोचतंय ते तब्बल 20 आकड्यावर. 20 धावा. गोलंदाजी चांगली झाली आहे. प्रयत्न अतिशय चांगल्या पद्धतीची चालू आहेत. या वेळेला फटका चांगला कमालीचा फटका. हाय अँड हँडसम येतोय लांब 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 षटकार. कमालीचा फटका. फुल्ल लाईनचा चेंडू जसा आला तसा भिरकावला. सीमा पार गेलाय. षटकार आलाय. आता पुन्हा एकदा गोलंदाजी कशी असेल. या वेळेला सुद्धा मागचा पाय वाकवून पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिलाय. अजून एक येतोय चौकार. काय फटकेबाजी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा स्ट्रायकर एंडला उभा राहून शांत होता परंतु चंदू जसा वर आला त्याने सांगितलं शांत बसायला मी संत नाहीये आणि प्रत्येक चेंडूवर मात्र मी षटकार चौकार खेचू शकतो आणि त्यानं ते करून दाखवलंय सुद्धा. चांगली बॅटिंग. स्वतः कर्णधार आहे. लिडिंग फ्रॉम द फ्रंट. स्वतः उभा धावा जमा करण्यासाठी. आता मात्र हलक्या हातानं स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवलाय. शेवटचा चेंडू निर्धाव आलाय. निर्धाव चेंडूनं धावफलक 30 आकड्यावर जाऊन पोहोचतोय. 12 चेंडूंचा खेळ झालाय. 30 धावा डबलकर जोडल्या गेल्या. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एकीकडे नितीन नावाचा फलंदाज तर दुसरीकडे चंदू नावाचा. बघूया आता गोलंदाजीसाठी कोण येईल. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3रं षटक महत्वाचं निर्णायक षटक. या सामन्याचं चित्र ठरवणारं षटक आपल्याला बघायला मिळतंय.
विशाल गोलंदाजच्या मार्कवर. पहिला बॉल या शेवटच्या ओव्हर मधला समोर नितीन. यावेळेला सोडून दिला. पंच पुन्हा एकदा वळतात दर्शवतात हा खराब बॉल आहे. लेफ्ट मिस करून जाणारा चेंडू पुन्हा एकदा एक धाव देऊन जाईल आणि या धावा खूप जहरी असतात, विषाचं काम करतात. अतिरिक्त धावा या विषाचं काम करत असतात. त्या जशा जशी मॅच शेवटला येईल तसतसे मात्र हे विष आपल्या गाड्याला येऊन पोहोचतं आणि या वेळेला या धावा रोखणं गरजेचं आहे. धावा दाभोलकर जोडल्या गेल्यात. 31 उर्वरित 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. या वेळेला डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचा होता. इथं चांगला बॉल अतिशय गतिशील पद्धतीने हाताळला, वार्डर लाईन टाकला आणि सक्सेसफुल झाला. चांगला बॉल आता बघायला मिळालाय. नितीनच्या बॅटिंग विरोधात सध्या औषध मिळालंय, रामबाण उपाय मिळालाय विशालला. आता या मिळालेल्या कमजोरीवर वार करेल का की पुन्हा एकदा नितीन मात्र हे सगळं प्रेशर फेटाळून लावेल. आता चांगला फटका डान्सिंग डाऊन द विकेट. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता जरूर, त्याच्या डिंगेतून चेंडू जातो डीप मध्ये. करामती आउटफील्ड आहे, चेंडू अडला गेलाय आणि तिसऱ्या धावेसाठी प्रयत्नाने इथं काय घडतंय. विकेट कोणाची असेल बघूया. पंचांचा कॉल आलाय. नितीन झालाय बाद आणि 2 धावा दाभोलकर जोडल्या गेल्यात. .33 33 धावा दाभोलकर जोडल्या गेल्यात. हलवायचं असेल तर आम्हाला हलव बुक्या बिक्या मारून तिकडे. 33 क्रॉस झाले का बघ रे भावड्या. मला नाही वाटत झालाय क्रॉस. क्रॉस झाले का ते बघ ना. बघ बरं एकदा. हे 12वा कोण आहे रे भावानो यार बघायला. उंबरवाडी कोण आहे का. उंबरवाडी बघ हे बघ इथं लावलाय बॉल या वेळेला. जरा पाठीमागे एक फ्रेम गेले फक्त. झालाय ना सोड. झालाय ना. येस चेंडू बाद सॉरी नितीन बाद आहे. क्रॉस झाला आणि त्याच्यामुळे मात्र विकेट मिळाली आहे. तो थोडासा आधी झाला असता किंवा बॉल जरी लवकर लावला असता तर मात्र इथं चेंडूला बाद व्हावं लागलं असतं. परंतु सध्या स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन चेंडू जाऊन पोहोचतोय. ज्याच्या बॅट मधून चौकार आणि षटकार आले तो मात्र आता सध्या स्ट्रायकिंग एंडला. तर दुसरीकडे विशाल ज्यानं मात्र टप्पा चांगला घेतलाय क्रिकेटमध्ये. सॉरी चांगल्या कामामध्ये गणपती बाप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा खूप महत्वाचा आहे. या वेळेला टप्पा योग्य ठिकाणी टाकावा लागेल. या वेळेला बॅकफूटवर जाऊन खेळायचा होता. थोडासा शफल सुरुवातीला झाला, त्यानंतर मात्र डबल माइंडेड आपल्याला बघायला मिळाला चेंडू आणि तोपर्यंत मात्र चांगला बॉल हाताळला गेला विशालच्या माध्यमातून. अजून एक डॉट बॉल चांगलं थांबवलंय. 33 धावा दाभोलकर जोडल्या गेल्यात. आता पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रगतीपथावर. या वेळेला बॅटची काढा लागली होती. यष्टीरक्षकाकडून थोडीशी झाली चुकी. चेंडू जातो डीच्या झोन मध्ये आणि इथं पुन्हा एकदा धाव संख्येत वाढ होईल एका धावेनं. पहिल्या 2 षटकामध्ये अगदी हाहाकार केला होता नितीन आणि चेंडूने. त्यानंतर मात्र विशालनं पुन्हा एकदा कमबॅक करून दिलं आपल्या गोलंदाजीमध्ये. या वेळेला फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे आणि इथं मात्र विकेट मिळते. विकेट क्रमांक 2. चेंडू बॅक टू द पॅव्हिलियन. चौतीस धावा धावफलकावर. 2 षटक आणि धावा होत्या त्या तब्बल 30. तदनंतरच्या 5 चेंडूवर फक्त धावा आल्या 4. चांगली गोलंदाजी थांबवून ठेवलाय. महत्वाच्या वेळेला हुकमी एक्का बाहेर काढलाय आणि हा विशाल नावाचा हुकमी एक्का चांगली गोलंदाजी करतोय. किरण नवीन बॅटर.
यावेळेला जोरकस लावून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. बॅटची पुन्हा एकदा लागतीय कडा. यष्टीरक्षकाकडून अजून एकदा थोडीशी चुकी. धावसंख्येत अजून एका धावेनं भर. धावसंख्या जाऊन पोहोचतीय 35 या आकड्यावर. आणि आता जिंकण्यासाठी 18 चेंडूंचा खेळ, 3 ओव्हरची मॅच आणि धावा जमा करायच्या त्या तब्बल 36. आणि खरं तर बदल ही काळाची गरज आहे. आणि आता या मॅच मध्ये सुद्धा आवाजामध्ये बदल होईल. आता इथून पुढची कहाणी आपला एक लाडका आवाज, गोड आवाज अजित सर यांच्या जुबानी. थँक्यू सो मच. नक्कीच चांगले क्रिकेट नेहमी आपण बघत असतो आणि तेच क्वालिटी का असतं ना ते नेहमी आपल्याला पाहायला मिळतं. आणि आज ज्या क्रीडांगणाने ज्या ग्राउंडनी आपल्याला भरपूर काय दिलं, संध्याकाळचं क्षेत्र मी मगाशीच सांगितलं तसं होणार, तसं या क्रीडांगणावरती गर्दी दर्शव होईल आणि इथून तेच क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळतं. मैदानाच्या आतमध्ये आता मात्र मॅच चालू आहे. आजच्या दिवसातली, आजच्या ब गटातली शेवटची मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते. एका बाजूला टीम उंबरवाडी आणि त्यांच्यासोबत फाईट करतोय संघ, तो आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. तो मात्र टीम काहीर. तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत पहिल्या डावाचा खेळ संपला. पहिल्या डावामध्ये धावा बनवल्या बॅटिंग करत असताना टीम 35 धावा बनवल्या तर टीम काहीरनं आणि 36 धाव्यांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवलंय उंबरवाडी टीम समोर. चला वेळ घेऊन आला प्लीज. टीम काहीर लाईनअप नाही, मैदानाच्या आतमध्ये उतरवायचा स्पीडअप घ्या प्लीज, कारण आजच्या दिवसामध्ये सर्व मॅचेस कव्हर करायचे आहेत आणि आपल्याला फायनल देखील 3 षटकांची खेळवायची आहेत. आज मान्यवर भरपूर येणार कारण बबन वरंडे ब्रँड आहे, मी मगाशीच सांगितलं, आणि त्यांचे सर्व मित्रपरिवार भरपूर आहेत, ते नक्कीच उपस्थित राहतील. मान सन्मान सत्कार आज भरपूर आहेत. तर उपस्थित मान्यवर मगाशीच मी उल्लेख केला, भरत वरंडे. नक्कीच साहेब वेळेतला वेळ काढला आणि या स्पर्धेला तुम्ही भेट दिल्याबद्दल मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत आणि त्यांचा याची सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती जरूर करणार आहोत. कारण मॅन ऑफ द मॅच त्यांच्या माध्यमातून सर्व ट्रॉफीज जरूर देण्यात आल्यात आणि हे काय कमवलंय बाबा वरंडेने, तर हे कमवलंय मी मगाशीच सांगितलं. तर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात. भरत वरंडे यांचा जिती सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. माईची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन साहेबांचा याची सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येईल. मी विनंती करतोय नक्कीच संजय दादा वरंडे यांच्या हस्ते भरत दादा वरंडे यांचा याची सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन साहेबांचा इथे याची सन्मान आपण करणार आहोत. कारण जो क्रिकेटमध्ये आला त्याचा मान सन्मान सत्कार करणं भरपूर गरजेचं आहे. आणि क्रिकेटने काय दिलंय तर क्रिकेटने हा मित्र परिवार दिला आणि त्यांचा यशस्वी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण जरूर करणार आहोत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जात असताना आपल्याला पाहायला मिळेल टीम उंबरवाडी हा संघ नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. कारण आपण नेहमी बघत असतो सर्व संघ या स्पर्धेमध्ये नवीन आहेत आणि मागच्या वर्षी देखील हा संघ या स्पर्धेमध्ये खेळून आपल्याला जरूर पाहायला मिळालं. चांगलं काम नक्कीच त्यांच्या माध्यमातून ह्या वर्षी देखील त्यांना शुभेच्छा असतील. आणि मगाशीच उल्लेख केला राहुल दादा सदस्य म्हणून कमिटीमध्ये जरूर त्यांचं काम आपल्याला जरूर पाहायला मिळेल. तर कॅमेरामॅन फोकस करायचा आपल्या स्टेजवरती, कारण मी मगाशीच सांगितलं मॅन ऑफ द मॅच, कारण मान्यवर आहेत ना, स्पॉन्सर आहेत ना, ते आपले पाठीचा खाना आहे आणि त्यांचा यशस्वी सन्मान करणं भरपूर गरजेचं आहे. आणि त्यांचा आपण ही भगवी शाल देऊन यशस्वी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर करतोय. थँक्यू सो मच भरतदादा वरंडे, तुम्ही या स्पर्धेला मॅन ऑफ द मॅच सर्व ट्रॉफीज तुमच्या माध्यमातून देण्यात आला आणि त्यांचा यशस्वी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण नक्कीच करतोय. चला प्लीज वेळ घ्यायचा नाहीये, लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल माझ्यापर्यंत पोहोचला. 35 झालाय, 36 ची गरज या मॅच मध्ये. 18 बॉल आणि 36 ची गरज. आपल्याला जरूर पाहायला मिळेल चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. इथून या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल सलामीची जोडी. स्ट्राईक एंडला फलंदाज, स्ट्राईक एंडला हनुमान, 9 सेकंडला रणजित. पहिलाच बॉल वेगवान आहे, कारण क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्राईक एंडला रणजित, 9 सेकंडला हनुमंत आणि बॉलिंग मार्क वरती
हार्दिक पांड्याची आठवण करून देतोय गोलंदाजी करत असताना. हा बॉल जास्त बाहेर आला, वाईट बॉल. नक्कीच चांगली गोलंदाजी करावी लागेल हार्दिकला मैदानाच्या आतमध्ये जर आपला संघ पुढच्या फेरीमध्ये न्यायचा आहे ना. टीम काहीरचा आपल्याला पाहायला मी तर चांगलं खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतात. हा बॉल आहे, शॉर्ट बॉल आहे, त्याला माहिती आहे बॉल कसा टाकायचा आहे. क्षेत्ररक्षक आहे, दोन्यात खुल्ले जरूर केले, फिल्डिंग खराब आहे आपल्याला पाहायला मिळालं. तोपर्यंत इथून 2 धावा वेगानं कंप्लीट झाला. असं वाटलं की कॅश मिळते की काय, मात्र क्षेत्ररक्षक दूरवरून आला, थोडंसं जजमेंट चुकलं. हरकत नाही आहे, हे क्रिकेट आहे. बॉल हवेने देखील इकडून तिकडे होतो आणि क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. क्रिकेट अगदी फार छान क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण नक्कीच बघत असतो आणि हेच ते क्रिकेट आहे. सर्व मान्यवर आज अधिकारी पोलीस सर्व या स्पर्धेला उपस्थित राहतील आणि फलंदाज बाद विकेटचं बटन OUT आउट. फलंदाज माघारी परततोय, रणजितला पाठवला मागे आणि विकेटचं बटन. हनुमंत की रणजित आहे? हनुमंत आहेत. हनुमंत एक ब्रँड होता टीम उंबरवाडी या संघाचा, कारण तो महत्वाचा खेळाडू आहे. कारण मी बघितलं मागच्या वर्षामध्ये त्याची बॅटिंग अगदी चांगला खेळाडू आहे, मात्र कुठेतरी लवकर आउट झाला. तो जर मैदानाच्या आतमध्ये थांबला असता तर धावा जरूर आल्या असत्या. अजून कुठेतरी थोडीशी घाई केली, सिंगल डबल थोडंसं या ओव्हरमध्ये धावा आल्या असत्या. हरकत नाहीये, विकेटचं बटन, फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. महेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतं. बॉलिंग मार्कवरती हार्दिकनी गोलंदाजी चांगली केली आहे मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत बघायला गेलं तर इथून चांगली गोलंदाजी होत असताना चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. अजय देखील टीम काहीर संघाचा ब्रँड आहे, क्वालिटी आहे. विशाल सोबत भरपूर क्रिकेट खेळलाय. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो. मोठा फटका खेळायचा होता, बॅटन बॉलचा संपर्क नाहीये, जास्त बाहेर राहिला, वाईट बॉल. पंच आमच्यापर्यंत माहिती कळवतात, एक धाव जरूर ऍड होणार. तेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये हा बॉल उंच गेलाय, फाटवलाय. बाउंड्री लाईन कव्हर करत असताना बॉल निघून चाललाय. पंचांचा इशारा येतो. इट इज नामा 6 फक्त पंच केला आणि बॉल गेला सीमापार. षटकार आहे, क्वालिटी यार, ब्रँड आहे. नक्कीच बॅट मध्ये पॉवर आहे, मनगटामधली ताकद दाखवली आहे आणि बॉल सीमापार मिळाला. धावा 6, षटकार. अगदी या मॅच मध्ये कहाणी में ट्विस्ट. सेकंडला फलंदाज रणजितला पाहायला मिळतं, जर्सी नंबर 17. पंचांचा इशारा काय? बॉलची मागणी केली आहे. बॉल किती झाले की बॉल देऊ? 5 बॉल झाले. बॉल किती झालेत? 4 बॉल झालेत. नवीन बॉल आहे, पहिला ओव्हर चालू आहे. नक्कीच पहिल्या ओव्हर मध्ये नवीन चेंडू असतो, लक्षात घ्या. कारण क्रिकेट आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. धावा फलकावरती 6 न पुढे सरकले. टोटल टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती. लक्ष 36 या मॅच मध्ये करायच्या होत्या, 10 तर बनवल्या. इथून या मॅच मध्ये बॉल शिल्लक आहेत आता 13. 4 बॉल झाले ना, 14 बॉल शिल्लक असतील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथून चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. पुन्हा एकदा बॉल होतो यार, बॉलिंग मार्कवरती पुढे खेळायचा सेफ आउट झाला होता. बॉल निघून चाललाय. घोषांकी क्षेत्रामध्ये एक सिंगल जरूर मिळेल. या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असताना तेच हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना रणजितला इथून बॅटिंग चांगली करायची आहे. उंबरवाडी हा संघ हलक्या हाताने खेळलाय. गॅप फार मोठी आहे, शॉर्ट सिलेक्शन फार चांगले आहेत रणजितकडे आणि हा बॉल अडवलाय. थोडीशी आउटफील्ड खराब आहे आणि तोपर्यंत धावा कंप्लीट झाला. 2 सिंगल डबल. हनुमान जरी मैदानाच्या आतमध्ये थांबला असता तर 17 नंबर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या अंगावरती जर्सी जरूर परिधान आहे. तो महेश 9 सेकंडला तो रणजित आहे. कन्फ्यूज केलाय पूर्णपणे 12th मॅनने तुमच्या. आपल्याला जरूर पाहायला मिळतं. इथून मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट
कारण बोलणं सोपं आहे, मात्र बॅटिंग जर चांगली झाली तर नक्कीच होऊ शकतात. चला प्लीज स्पीडअप घेऊ नका टीम, पंच मॅच चालू करायची आहे. आज आपल्याला पाहायला मिळत आहे अजून फायनल देखील आपल्याला पूर्णपणे खेळवायची आहे. हो टफ पडला, हा बॉल जास्त बाहेर राहिला. वाईट +1 या 2 धावा ऍड. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. 2 धावा ऍड होतील. सिंगल डबल नक्कीच 21-12 मध्ये अजून करायचे आहेत, अवघड नाहीये. मैदानाच्या आतमध्ये रणजित थांबला तर त्या धावा देखील कंप्लीट होतील. हा बॉल चुकीचा शॉट सिलेक्शन आहे. फर्स्टला किक आहे. हो मासा गळायला लागला. रणजित बॅक टू द डग आउट. विकेटचं बटन. अजून एक धक्का. टीम बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, लागतोय तो उंबरवाडी या संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रदीप भरपूर घाई केली. ही मॅच अजून देखील संपली नाहीये. मॅच अजून हातामध्ये आहे. जर स्ट्राईक जर दिली महेशला, मॅच पूर्णपणे आपल्या बाजूने खेचू शकतो. शॉर्ट सिलेक्शन फार चांगले. एक षटकार आला, त्यानंतर कुठेतरी धावा थांबल्यात पूर्णपणे. बॅट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं हा बॉल देखील नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण नेहमी बघत असतो ते चांगलं क्रिकेट खेळत असताना इथून धावा करणं भरपूर गरजेचं आहे. आणि तेच हे क्रिकेट पाहायला मिळतं. तिथूनच त्या दौडा धावा नक्कीच बनल्या जातात त्या खेळपट्टीनं. फुल टॉस. हो काय फटका. जवाब बिरकावून दिला. बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. मस्तक पे दस्तक. बॉल सीमा पार. एवन कॉलेजचा ब्रँडेड काय असतो ना तो दाखवून दिला. मगाशीच सांगितलं जेवढी स्ट्राईक महेश जवळ तेवढा संघावरती जाणार आहे आणि तेच महेशने दाखवलंय करून. आणि काय फटका होता. जसा आला टप्प्यात आला की कार्यक्रम महेशने सांगितलं फिक्स आहे. आणि हो टप्प्यात आला आणि कार्यक्रम केला. आणि इथून नक्कीच धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतं. धावफलक 24 धावा. लक्ष या मॅच मध्ये 36 धाव्यांचं आहे. का बॅटिंग आहे, खरंच कौतुक करेल. अजून एक लागोपाठचा दुसरा देखील चाललाय. बॉर्डर लाईन कव्हर करत असताना महेशच्या बॅट मधून आला. एवन क्वालिटीचा बँड षटकार. का बॅटिंग आहे यार, खरंच असे खेळाडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळत. गोलंदाजावरती पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळालं पूर्ण झुकून टाकला. कारण गोलंदाजी करत असताना कुठेतरी थोडासा दबाव गोलंदाजावरती आला. कारण जो फटका होता ना पाहण्या जोगा होता. तिसरा देखील चाललाय की काय, मात्र नाही घ्या. फार मोठी लॉंगॉन आणि लॉंग ऑफच्या मध्ये लॉंगॉनचा खेळाडू तिथे तैनात आहे. एक सिंगल वरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती 31 अजून देखील या मॅच मध्ये करायचे आहेत. 5 धावा. षटक क्रमांक संपलं. दुसरं 6 मध्ये 5 ची गरज. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. उंबरवाडी या संघानं नक्कीच या मॅच मध्ये आपण पाहिलं बॅक टू बॅक महेशचा जो दुसरा षटकार आला ना तो फार इम्पॉर्टंट होता. आणि तो ऐन टायमावरती जो मारायचा होता त्याच टायमावरती त्यांनी खेळून काढला. आणि इथून या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतं 6 बॉल रन करायचे आहेत 5. आता जे काय आहे ते सर्व महेशच्या हातामध्ये आहे. इथपर्यंत मॅच आणली आहे तर संपवायची देखील त्याला असा. इथून या मॅच मध्ये 6 बॉल 5 ची गरज. क्वालिटी क्रिकेट टीम काहीर संघ देखील क्वालिटी आहे, ब्रँड आहे. आवाज दे.
हा बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. एक सिंगल इथून मिळेल 5 मध्ये. 4 ची अजून देखील गरज आहे मॅच मध्ये. इथून चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे आणि तेच हे क्रिकेट आपल्याला नेहमी पाहायला मिळतं आणि इथून धावा येणं भरपूर गरजेचं आहे. कारण आतापर्यंत जर आपण पाहायला गेलं ना तर रन्स चांगल्या येत राहतात नेहमी मैदानाच्या आतमध्ये. वेलकम विठ्ठल कदम, तुमचं देखील सहर्ष स्वागत. हा बॉल टप्पा पडल्यानंतर पाहायला मिळतं, हलक्या हाताने घेऊन काढलाय. इथून एक सिंगल जरूर मिळाले. डी झोन मध्ये चेंडू गेला. दीपक कमल, तुमचं देखील सहर्ष स्वागत. त्यांचा देखील संघ नाटोशी, त्या संघामध्ये ते इन ऍक्शन मध्ये नेहमी दिसत असतात आणि तेच क्रिकेट आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे आणि तेच हे क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. क्वालिटी का असतं, ब्रँड का असतं ना, तर नेहमी दाखवत असतात. हा बॉल फटका तर चांगला आहे, फिनिश केलाय. महेशच्या नावाची चर्चा जरूर झाली आहे. या क्रीडांगणावरती झळकून आला. लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉल चालला. बाउंड्री लाईन कव्हर करत असताना सीमा रेषेच्या बाहेर येतोय एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार आणि बॉल चाललाय. बाउंड्री लाईन कव्हर करत असताना सामना विजयी करून दिला. या मॅचचा हिरो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूनं वैयक्तिक बनवल्या महेशनी आतापर्यंत बनवल्या धावा एकट्याने, ते मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 29 धावांची वाजवायच्या खेळाडूसाठी खरंच कौतुक करेल. मगाशीच मी सांगितलं जेव्हा त्यांनी 2 षटकार ठोकले की महेशला स्ट्राईक देणं भरपूर गरजेचं आणि ते काम जरूर दिलं आणि इथून सामना देखील जिंकून दिला. वेलकम महेश, यायचं व्यासपीठावरती. इथून आपचा मॅन ऑफ द मॅच तुझ्या नावावरती राहिली आहे. तर नमस्कार, नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे. माननीय सन्माननीय आदरणीय भरतदादा वरंडे यांच्या हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. तर यायचं महेश. तर भरतदादा वरंडे यांना विनंती करतो की तुमच्या हस्ते महेशला मॅन ऑफ द मॅच द्यायचं आहे. चांगली बॅटिंग, शुभेच्छा असतील महेश. नेक्स्ट मॅच साठी तुला चांगलं क्रिकेट तुझ्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि इथून नेक्स्ट मॅच असणारा आपल्याला जरूर पाहायला मिळेल. उंबरवाडी